विठ्ठलाच्या कानातील मत्स्यकुंडल्यांचे रहस्य. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळी पंढरपूर आजच्यासारखे गजबजलेले नव्हते. चंद्रभागा नदीच्या वळणावर वसलेले ते एक छोटेसे तीर्थक्षेत्र होते. सकाळी नदीच्या काठावर धुक्याची पांढरी चादर पसरलेली असायची. दूरवर मंदिराच्या कळसावर पहाटेचे पहिले किरण पडायचे आणि वातावरणात टाळ मृदुंगाचा मंद नाद ऐकू यायचा. चंद्रभागेच्या काठीच एक छोटंसं गाव होतं. त्या गावात भीमा नावाचा एक वृद्ध मच्छीमार राहत होता. त्याची पत्नी अनेक वर्षापूर्वी देवाघरी गेली होती. त्याची एक मुलगी आणि 2 नातवंडे एवढेच त्याचे कुटुंब होते. घर अत्यंत गरीब होते. मातीच्या भिंती, कडब्याचे छप्पर आणि घरासमोरची छोटीशी तुळस हीच त्यांची संपत्ती. पण भीमाकडे एक अशी गोष्ट होती जी अनेक श्रीमंताकडेही नव्हती. विठ्ठलावरील अढळ श्रद्धा. रोज पहाटे कोंबडा आरवण्याच्या आधीच तो उठायचा. अंगण झाडायचा, तुळशीला पाणी घालायचा. मग विठ्ठलाच्या छोट्याशा चित्रासमोर उभा राहून म्हणायचा, पांडुरंगा, आजही माझ्या हाताला काम दे, पण माझ्या मनातून दया कधी जाऊ देऊ नकोस. मग तो खांद्यावर जाळे घेऊन चंद्रभागेकडे निघायचा. नदीकाठी पोहोचल्यावर तो आधी दोन्ही हात जोडून नदीला नमस्कार करायचा. त्याला वाटायचे की चंद्रभागा ही केवळ एक नदी नाही, तर विठ्ठलाची कृपाच आहे. जाळे टाकताना तो नेहमी एक नियम पाळायचा. जाळ्यात अडकलेला पहिला मासा तो पुन्हा नदीत सोडून द्यायचा. लोक विचारायचे, भीमा, असं का करतोस? तो हसत उत्तर द्यायचा, हा विठ्ठलाचा वाटा आहे. माझं पोट भरलं नाही तरीही चालेल, पण दया कमी होता कामा नये. गावातील अनेक लोक त्याची टिंगल करायचे. देव तुला धान्य देणार आहे का? मासा सोडून दिल्यावर घर चालतं का? पण भीमा कधी रागवला नाही. तो फक्त विठ्ठलाचे नाव घ्यायचा. असे अनेक वर्षे गेली. एक वर्षी मात्र संकटाचा डोंगर कोसळला. पावसाने संपूर्ण प्रदेशाकडे पाठ फिरवली. ढग यायचे, पण पाऊस पडायचा नाही. शेतं भेगाळली, विहिरी कोरड्या पडल्या. जनावरे तहानेने व्याकुळ झाली. चंद्रभागेचे पाणीही कमी होऊ लागले. जिथे पूर्वी खोल पाणी होते, तिथे आता वाळू दिसू लागली. नदीतील मासे दिवसेंदिवस कमी होत होते. गावात उपासमारी सुरू झाली. भीमाच्या घरात तर परिस्थिती अधिकच कठीण होती. त्याची मुलगी आजारी पडली होती. औषधासाठी पैसे नव्हते. नातवंडे भुकेने रडत होती. एका रात्री त्याचा नातू गणू त्याच्या जवळ येऊन म्हणाला, आजोबा, विठ्ठल आपल्याला मदत का करत नाही? हा प्रश्न ऐकून भीमाचे डोळे पाणावले. त्याने नातवंडाला मांडीवर बसवले आणि म्हणाला, बाळा, विठ्ठल कधीच उशीर करत नाही. तो योग्य वेळ येण्याची वाट पाहतो. दुसऱ्या दिवशी पहाटे तो पुन्हा नदीवर गेला. त्या दिवशी नदीवर विलक्षण शांतता होती. पक्ष्यांचे आवाजही कमी होते. भीमाने जाळे टाकले. 1दा, 2दा, 3दा, पण जाळे रिकामेच आले. सूर्य डोक्यावर आला. उन्हाने अंग भाजू लागले. तरीही त्याने प्रयत्न सोडला नाही. संध्याकाळ जवळ आली. आता त्याच्या हातात शक्ती उरली नव्हती. आज घरी काय नेणार? हा प्रश्न त्याला सतावत होता. शेवटच्या प्रयत्नासाठी त्याने जाळे नदीच्या एका खोल भागात फेकले.
काही वेळाने जाळे ओढताना त्याला जडपणा जाणवला. त्याच्या डोळ्यात आशेची चमक आली. हळूहळू जाळे वर आले. त्यात एक मोठा चांदीसारखा चमकणारा मासा तडफडत होता. इतका मोठा मासा त्याने वर्षानुवर्षे पाहिला नव्हता. तो विकला असता तर अनेक दिवसांचे अन्न मिळाले असते. भीमाने माशाला हातात घेतले. त्याच्या डोळ्यांसमोर उपाशी नातवंडे आली, आजारी मुलगी दिसली, रिकामे भांडे दिसले आणि त्याच क्षणी त्याला आपली प्रतिज्ञा आठवली. पहिला मासा विठ्ठलाचा. त्याच्या मनात संघर्ष सुरू झाला. एक आवाज म्हणत होता, आज नियम मोड, घर वाचव. दुसरा आवाज म्हणत होता, दया परिस्थिती पाहून बदलत नाही. भीमा बराच वेळ शांत बसून राहिला. सूर्य मावळत होता. आकाश केसरी झाले होते. चंद्रभागेच्या पाण्यावर सोन्याचा सडा पडल्यासारखे वाटत होते. भीमाने डोळे मिटले. विठ्ठला, मी गरीब असू शकतो, पण माझी श्रद्धा गरीब होऊ देणार नाही. आणि त्याने तो मासा अलगद पाण्यात सोडून दिला. मासा काही क्षण जागेवर थांबला. जणू त्याच्या डोळ्यात कृतज्ञता होती. मग तो खोल पाण्यात अदृश्य झाला. त्या रात्री घरात अन्न नव्हते. सर्वजण उपाशी झोपले. भीमालाही झोप येत नव्हती. मध्यरात्र झाली. अचानक त्याला बाहेरून प्रकाश दिसला. ते स्वप्न होते की सत्य त्याला समजत नव्हते. तो घराबाहेर आला. संपूर्ण चंद्रभागा सोनेरी प्रकाशाने उजळली होती. नदीच्या पाण्यात हजारो मासे चमकत होते. त्यांच्या अंगावर जणू तारे उतरलेले होते. ते सर्व एका दिशेने पोहत होते. अचानक त्या प्रकाशातून एक दिव्य आकृती प्रगट झाली. डोक्यावर किरीट, गळ्यात वैजयंती माळा, कटीवर हात, सावळा वर्ण, ओठांवर स्मित, स्वतः पंढरीचा विठ्ठल. भीमा थरथरत त्यांच्या चरणी पडला. विठ्ठलांनी त्याला उचलले. भीमा, आज तू जे केलंस ते मोठमोठ्या यज्ञांपेक्षा श्रेष्ठ आहे. भीमा गोंधळून म्हणाला, प्रभू, मी तर काहीच केलं नाही. विठ्ठल म्हणाले, भुकेल्या पोटी दया टिकवणं हेच सर्वात मोठं तप आहे. मग त्यांनी आपल्या कानातील मत्स्यकुंडलांना स्पर्श केला. ती कुंडले तेजाने चमकू लागली. भीमा, तुला माहिती आहे का, ही मत्स्यकुंडले का आहेत? भीमा नम्रपणे म्हणाला, नाही प्रभू. विठ्ठल म्हणाले, प्रत्येक जीव माझा अंश आहे. मासा असो, पक्षी असो किंवा मनुष्य, सर्वांमध्ये मीच आहे. जो प्रत्येक जीवावर प्रेम करतो तो माझ्यावर प्रेम करतो. या मत्स्यकुंडल्या मला त्या भक्तांची आठवण करून देतात ज्यांनी दया, त्याग आणि करुणेचा मार्ग निवडला. आजपासून तुझी कथा लोकांमध्ये सांगितली जाईल. जेव्हा जेव्हा भक्त माझ्या कानातील मत्स्यकुंडल्यांकडे पाहतील तेव्हा त्यांना आठवेल की खरी भक्ती फक्त देवळात नाही तर जीवमात्रांवरील प्रेमात आहे. हे बोलून विठ्ठल अदृश्य झाले. पहाट झाली. भीमा जागा झाला. तेव्हा त्याचे हृदय अजूनही विठ्ठलाच्या दर्शनाच्या आनंदाने भरून गेले होते. तो धावतच चंद्रभागेच्या तीरावर गेला. तिथे त्याने मासा सोडला होता. तिथे त्याला एक लहानशी लाकडी पेटी दिसली. पेटी उघडल्यावर त्यात काही सोन्याची नाणी, धान्य विकत घेण्यासाठी पुरेशी रक्कम आणि एक तुळशी माळ होती. भीमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण त्याने ती संपत्ती फक्त स्वतःसाठी वापरली नाही. त्याने गावातील गरीब, विधवा, वृद्ध आणि भुकेल्या लोकांनाही मदत केली. काही दिवसातच गावात चर्चा सुरू झाली की भीमावर विठ्ठलाची कृपा झाली आहे.
आषाढी एकादशी जवळ आली. भीमा वारकऱ्यांसोबत पंढरपूरला गेला. टाळ मृदुंगांच्या गजरात, ज्ञानोबा तुकाराम या जयघोषात तो मंदिरात पोहोचला. गाभाऱ्यात विठ्ठलाचे दर्शन घेताना त्याचे लक्ष कानातील मत्स्यकुंडलांकडे गेले. त्याने स्वप्नात पाहिलेल्या अगदी त्याच कुंडल्या मूर्तीच्या कानात झळकत होत्या. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मंदिराबाहेर त्याची भेट एका तेजस्वी संताशी झाली. संत म्हणाले, भीमा, मासा पाण्यात राहतो पण पाण्यात अडकत नाही. तसाच भक्त संसारात राहतो पण संसाराच्या मोहात अडकत नाही. मासा सदैव जागरूक असतो, तसाच विठ्ठल भक्तांच्या प्रत्येक हाकेकडे लक्ष देत असतो. आणि जिथे दया आहे तिथेच विठ्ठल आहे. त्या दिवशी भीमाला मत्स्यकुंडल्यांचे अंतिम रहस्य समजले. ती कुंडले केवळ अलंकार नव्हती, तर दया, प्रेम, त्याग आणि करुणेचा संदेश होती. त्या दिवसानंतर भीमा गावोगावी जाऊन लोकांना सांगू लागला, देवाला शोधायचे असेल तर मंदिरात जा, पण देवाला भेटायचे असेल तर एखाद्या दुःखी जीवाच्या मदतीला धावा. अनेक वर्षांनी जेव्हा भीमाचा शेवटचा दिवस आला, तेव्हा तो चंद्रभागेच्या तीरावर बसून विठ्ठलाचे नाम घेत होता. सूर्यास्त होत होता. नदीवर सोनेरी प्रकाश पसरला होता. असे म्हणतात की त्या क्षणी चंद्रभागेच्या पाण्यात असंख्य मासे उड्या मारू लागले होते. वातावरणात दिव्य सुगंध दरवळला आणि आकाशात तेजस्वी प्रकाश दिसला. वारकऱ्यांचा विश्वास आहे की त्या दिवशी स्वतः विठ्ठल आपल्या प्रिय भक्ताला घेण्यासाठी आले होते. आणि तेव्हापासून अशी श्रद्धा निर्माण झाली की विठ्ठलाच्या कानातील मत्स्यकुंडले ही दया, करुणा, प्रेम आणि प्रत्येक जीवात परमेश्वर पाहण्याच्या भावनेचे प्रतीक आहेत. म्हणूनच आजही वारकरी विठ्ठलाच्या दर्शनावेळी त्या मत्स्यकुंडलांकडे पाहून मनोमन प्रार्थना करतात, हे विठ्ठला, आमच्या मनातही भीमासारखी दया आणि प्रेम निर्माण कर. जय जय पांडुरंग हरी.